गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून शनिवार आणि रविवार ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर सध्या परिसरात जोरदार पाऊस झालाय। परिणामी उल्हास नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे। कर्जत, नेरळ, बदलापूर या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून काही अंशी पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसतायत। सततच्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून याचा फटका परिसरातील अनेक गावांना बसतोय। यामध्ये कुडसावरे गावातील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। स्मशानभूमी जलमय झाल्याने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे। या परिस्थितीमुळे मृताच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून पावसात अंत्यसंस्कार करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागलाय। दरम्यान मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून जनजीवन देखील विस्कळीत झालंय। पावसाची संततधार कायम राहिल्यास परिसरात पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.